अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदम्भोज तेजस्फुदिक् प्रदेशं विधिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी विठ्ठल श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुखुरा सुधारी बरौरव बल विमल जसू जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवना कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि अरहु कले सविकार विठ्ठल रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पिते अजन्म ही काया जगतीश्वराची जोडीली जाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त सदैव वैकुंठ गमन करणारे नभे नभे वैकुंठाहुनी परत येणारे पंचम वेद निर्माते जगत गुरु जगत वंदनीय स्वराज्य स्थापक धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु आद्यगुरु असणारे किंबहुना राजांनाही उपदेश करणारे की राजे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे राजे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे परंतु तुमच्या हातामध्ये ढाल आणि शमशेर असणं हा तुमचा परमार्थ आणि पराक्रम आहे असा उपदेश करणारे जगत गुरु जगत वंदनीय विश्ववंदनीय सदैव वैकुंठ गमन करणारे नभे नभे वैकुंठाहून येणारे जगत गुरु जगत वंदनीय तुकोबाराय यांचा चार चरणाचा फार चरणाचा आहे का नाही चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरताच म्हणजे निरूपणाकरिता निवडलेला आहे विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा की सालाबाद प्रमाणे सुरू असलेला आपल्या गावातील अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष सप्ताहाचं 50 वर्षाच्या पुढं म्हणजे सालाबाद सुरू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामध्ये श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ 16 श्री आदरणीय श्री श्रीकृष्ण महाराज रेवले तसेच त्यांना साथ संगत करणारे अनंत महाराज शेंडगे बिभीषण महाराज मायकर बंडू महाराज कोंडवणे श्री विष्णू महाराज डोंगरगावकर तसेच आपल्या कीर्तनाला सुंदर अशी मृदुंगाची साथ करणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य एकदाने सर्वांनी जोराने टाळ्या वाजवा बरं वाजवा टाळ्या द्यायला पुढे पैसे लागत आहेत का मोकळे मनाने वाजवायच्या नाही तर टाळ्या पुढे पण भेटतात का नाही आपल्याला बऱ्याच टाळ्या पुढे पण भेटतात परंतु कीर्तनात टाळ्या वाजवलेल्या वाया जात नाहीत मोकळ्या मनानं सगळ्या कलाकारांसाठी टाळ्या वाजवा खाली बसून काय लागलं खाली बसून चुका काढायला काय लागलं बरं याला काय येते त्याला काय येते राही देऊ बा मग कळत आहे विठ्ठल असे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य हरिभक्त परायण बिभीषण महाराज मायकर अतिशय गोड वादक आहेत अतिशय सुंदर पकवाज वाजवतात आदरणीय गायनाचार्य आमच्यापेक्षा वयाने ज्ञानाने तपाने श्रेष्ठ असणारे आदरणीय अनंत महाराज शेंडगे म्हणजे आता गुरुवारांचं खरं सांगू का मोठ्याचं नाव लहानाच्या तोंडून घेणं योग्य गोष्ट असते का नसते पण आता नाव घेते ऐका आमचे अनंत महाराज शेंडगे आदरणीय
रवी महाराज डाके, सगळे गावकरी भजनी मंडळ, तसेच इकडे आमच्या तिन्ही आजी उभे आहेत त्यांच्यासाठी